नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतमधील स्वाध्याय 13 पहिला प्रश्न 1 ते 50 या क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी. सरासरी म्हणजे काय? जेवढ्या काही आपल्याला संख्या दिलेल्या आहेत, समजा 23, 25, 27, 45, 90 याप्रमाणे संख्या आहेत. आता या संख्यांची आपल्याला सरासरी काढायची. तर आपण काय करतो? सर्वांची बेरीज घेतो. किती संख्या आहेत? 1 2 3 4 5. 5 संख्या आहेत म्हणून 5ने भाग देणार. 7 संख्या असतील तर 7ने भाग देणार आणि तेवढ्या संख्येची आपण बेरीज करणार. याप्रमाणे ही काय आहे? सरासरी. याला म्हणायचं सरासरी. आता येथे 1 ते 50 या क्रमागत संख्या. क्रमागत कशा आहेत? 1 2 3 4 1 ते 50 असं 50पर्यंत. म्हणजे सर्वांची आपण बेरीज घेणार. बरोबर आहे? म्हणजे 1 पासून 50पर्यंत सर्व संख्यांची बेरीज करणार. एकूण संख्या 50 होतील म्हणजे 50ने आपण भाग देणार. आता आणि येथे 1 ते 25 आहे म्हणजे 1 पासून 25पर्यंत 1 + 2 + 3 असे 25पर्यंत आपण बेरीज करणार आणि 25 संख्या आहेत 25ने भाग देणार. तर कितीने जास्त आहे? म्हणजे ही सरासरी आणि ही सरासरी दोघांमध्ये फरक किती आहे तो फरक आपल्याला काढायचा आहे. पहा हे कॅल्क्युलेशन कसं करणार आपण? 1 + 2 + 3 + 4 असा वेळ जाईल खूप आपल्याला. आपण एक्सरसाइज 1.1मध्ये स्वाध्याय 1.1मध्ये पाहिलेलं आहे. क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची असेल तर आपण सूत्र कोणतं वापरतो? n/n+1/2. बरोबर आहे? n म्हणजे काय? शेवटची संख्या. ही बेरीज किती येईल? 50 संख्या आहेत म्हणजे 50ने गुणाकार करणार. येथे 50मध्ये 1 ॲड करणार आणि भागिले 2. बरोबर आहे? पुन्हा सरासरी काढायची म्हणजे हे गुणिले 50. त्याप्रमाणे हे काय होईल? ह्याची सरासरी हे 25. 25च्या पुढची संख्या 26 आणि भागिले 25. n/n+1/2 ते पुन्हा 2 राहतील. सूत्र याप्रमाणे आहे n/n+1/2. येथे n म्हणजे 25, त्यामध्ये 1 ॲड केला 26. हे 2 असेच आणि 25 संख्या आहेत म्हणून 25ने भाग देणार. येथे 50 संख्या आहेत म्हणून 50ने भाग देणार. पहा हे 50 कॅन्सल होतील, हे 25 कॅन्सल होतील. बरोबर आहे? आता 51/2 म्हणजे काय होईल? 51चे अर्धे हे होतील 25.5 आणि हे काय आहे? 26चे अर्धे म्हणजे हे होतील 13. पहा म्हणजे ही सरासरी आपल्याला किती मिळत आहे? 25.5 आणि ही सरासरी येत आहे 13. पहा 25.5 आणि 13 या दोघांची आपल्याला वजाबाकी घ्यायची आहे. फरक किती आहे? म्हणजे आपण काय करणार? 25.5मधून 13 वजा करणार याप्रमाणे. बरोबर आहे? 25.5मधून 13 वजा करणार. हे 5. 5तून 3 गेले 2. येथे 12.5. ही सरासरी आणि ही सरासरी यामध्ये फरक किती आहे? 12.5. म्हणजे ही सरासरी यापेक्षा 12.5ने जास्त आहे. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. दुसरा प्रश्न. येथे आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत तर या संख्यांची सरासरी किती? 4 संख्या आहेत. संख्या याप्रमाणे आहेत. दुसरी संख्या आहे. 4 संख्या आहेत. सर्वांची बेरीज घेऊ आपण. 7.8 आणि 13.7. 4 संख्या आहेत म्हणून आपण 4ने भाग देणार. बरोबर आहे? येथे आपण काय करतो? हा गुणाकार करतो या 2 संख्येचा आणि त्यामध्ये हा नंबर ॲड करतो. 8×5 = 40 होतील आणि त्यामध्ये हे ॲड करणार. 5 × 8 = 40 आणि हे 3 × 43 आणि हे भागिले 5. बरोबर आहे? प्लस हा गुणाकार 9×3 = 27. 27 आणि हे 7 म्हणजे 34 आणि भागिले हे 3 जशास तसे. प्लस 7×3 = 21 आणि 8 = 29. हा जो नंबर आहे प्लस करतो आपण, हा गुणाकार घेतो. 7×3 = 21 आणि 8 = 29 आणि हे भागिले 3 जशास तसे. प्लस 13×5 = 65 आणि हे 7 म्हणजे 72 आणि हे 5. याप्रमाणे 4ने भाग द्यायचा आहे कारण 4 संख्या आहेत. बरोबर आहे? म्हणून 4ने आपण भाग देणार. सर्वांची बेरीज आणि 4ने भाग देणार. आता काय करता येईल आपल्याला? पहा या दोघांचे छेद सारखे आहेत. या दोघांचे छेद सारखे आहेत. यांची बेरीज घेऊ आपण, यांची बेरीज घेऊ आपण म्हणजे छेद एकच येईल. बरोबर आहे? पहा छेद सारखा आहे आणि हा छेद सारखा आहे. दोघांची बेरीज घेऊ आपण म्हणजे छेद एकच येईल. 5 आणि 43 आणि 72 किती होतील? 3 आणि 2 5, 7 आणि 4 11, 115. बरोबर आहे? आता ही बेरीज घेतली आपण. पुन्हा त्यामध्ये हे प्लस करणार.
दोघांचा छेद सारखा आहे, एकच छेद घेणार आपण. आणि 34 आणि 29 ही बेरीज 9 4 13 हातचा आला 1 हे 63 होतील. बरोबर आहे. आता भागिले पुन्हा 4 आहे. हे कॅल्क्युलेशन करू आपण. काय होईल? 5ने भाग देऊ. 5 1 5, 5 2 10, 1 राहील, 5 3 15 म्हणजे 23. आणि हे प्लस 3ने भाग देऊ. 3 2 6, 3 1 3 म्हणजे 21. आणि पुन्हा भागिले हे 4. याप्रमाणे हे काय होतील? 44. आणि हे भागिले 4. 4ने भाग देऊ. 4 1 4, 4 1 4. उत्तर आपल्याला 11 मिळेल. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा प्रश्न. रात्रशाळेच्या एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांची वये पुढीलप्रमाणे आहेत. 50 विद्यार्थी आहेत, एकूण विद्यार्थी आहेत 50. म्हणजे आपल्याला सरासरी काढताना 50ने भाग द्यायचा आहे. बरोबर आहे. एकूण विद्यार्थी 50 आहेत. 5 विद्यार्थी असे आहेत की त्यांचं वय किती आहे? 15 वर्ष. म्हणजे 15 वर्ष वय असणारे 5 विद्यार्थी आहेत. 12 विद्यार्थी असे आहेत की प्रत्येकाचं वय किती आहे? 16 वर्ष. म्हणजे आपण काय करणार? आपल्याला सरासरी काढायची आहे, वयाची सरासरी. तर हा गुणाकार घेणार आपण. 15 5 75. बरोबर आहे. 5 विद्यार्थ्यांची बेरीज करायची आपल्याला वयांची. म्हणजे 15 + 15 + 15 + 15 म्हणजेच काय? 15 × 5 वेळेस. म्हणजे हा गुणाकार घेणार आपण. हा गुणाकार 75. हा गुणाकार 12 × 72 हातचे आले 7, 12 × 12 आणि 7 19 192. हा गुणाकार 17 × 8 17 8 136. हा गुणाकार 15 × 18 15 8 120 हातचे आले 12, 15 × 15 15 आणि 12 27 म्हणजे 270. बरोबर आहे. नंतर 190. हा गुणाकार घेतला, हा गुणाकार, हा गुणाकार, हा गुणाकार. सर्वांची आपण बेरीज करणार आणि त्याला 50ने भाग देणार. म्हणजे आपली काय असेल? सरासरी असणार आहे ती. 5 आणि 2 7 आणि 6 13 हातचा आला 1, 10 आणि 7 17 18 19 20 29 30 36 हातचे आले 3 4 5 6 7 8 863. आता 863 बेरीज आहे. बरोबर आहे. 50 विद्यार्थी आहेत. म्हणजे आपण काय करणार? या बेरजेला 50ने भाग देणार. म्हणजे ती आपली सरासरी असणार आहे. 50 1 50 होईल. येथे 6 राहतील, येथे 3 राहतील. बरोबर आहे. हे 3 घेतले. 5 7 35 म्हणजे 7ने भाग जाईल तर 350 होईल. ही वजाबाकी 13. बरोबर आहे. आता हे 13 लहान आहेत. येथे पॉईंट देऊ, येथे 0 घेऊ आपण. 50 दोन्ही 100 राहील. बाकी 30 राहील. पुन्हा 0 घेतला तर 50 सख 300. बरोबर आहे. बाकी 0 मिळेल. म्हणजे सरासरी ही मिळणार आहे 17.26. 17.26. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. याप्रमाणे नेक्स्ट क्वेश्चन. चौथा प्रश्न. पुढीलपैकी अचूक विधान कोणते? अचूक म्हणजे काय? बरोबर. म्हणजे बरोबर असणारं विधान कोणतं आहे? 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी समसंख्या असते. आपण उदाहरण घेऊन चेक करू. 3 क्रमवार समसंख्या. समजा 4 6 आणि 8 3 क्रमवार समसंख्या आहेत. बरोबर आहे. तर यांची सरासरी समसंख्या येते का? 8 आणि 6 14, 14 आणि 4 18 होईल. 3ने भाग देणार म्हणजे 3 सख 18. सरासरी किती येईल? 6 येईल. बरोबर आहे. तिघांची बेरीज करू, पुन्हा 3ने भाग देऊ म्हणजे उत्तर आपल्याला 6 मिळेल. किंवा फरक सारखाच आहे म्हणजे मधली संख्या काय असेल? सरासरी. ही समसंख्या आहे म्हणजे हे विधान बरोबर आहे. येणारी सरासरी समसंख्या मिळत आहे म्हणजे विधान बरोबर आहे. 3 समसंख्येची सरासरी विषम संख्या असते. विषम येते का? या 3 संख्या सम आहेत, यांची सरासरी समसंख्या मिळत आहे. बरोबर आहे. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. 5 विषम संख्येची सरासरी समसंख्या असते. 5 विषम संख्या घेऊ आपण. 3 5 7 9 11. इथे क्रमवार सांगितलं नाही आपल्याला. विषम संख्या 5 कोणत्याही विषम संख्या घेतल्या तर सरासरी आपल्याला समसंख्या मिळायला पाहिजे. समसंख्या मिळेल का? फरक सारखा आहे म्हणजे मधली संख्या काय असेल? सरासरी. बरोबर आहे. फरक जर सारखा असेल तरच हा रूल अप्लाय होतो. समजा येथे
विषम संख्या 27 असेल आणि येथे 33 असेल तर हा रूल अप्लाय होणार नाही, मधली संख्या सरासरी येणार नाही. मग त्यावेळी आपल्याला सर्वांची बेरीज करावी लागेल आणि 5ने भाग द्यावा लागेल. बरोबर आहे. आपण उदाहरणासाठी काय घेऊ, फरक सारखा घेऊ म्हणजे सरासरी आपल्याला लवकर काढता येईल. 3, 5, 7, 9 आणि 11 या 5 विषम संख्या घेतलेल्या आहेत. याची सरासरी आपल्याला 7 मिळेल. बरोबर आहे. 7 ही विषम संख्या आहे. येथे आपल्याला समसंख्या असते असं दिलेलं आहे, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने वाढल्यास, आता हा समजा एक गट आहे, गट म्हणजे यामध्ये फरक सारखाच आहे. बरोबर आहे. 3, 5, 7, 9, 11 एक गट आहे संख्येचा आणि फरक सारखा आहे. तर प्रत्येक संख्या समान अंकाने वाढल्यास, आता एवढ्या संख्येची सरासरी किती येत आहे, 7 येत आहे. बरोबर आहे. सरासरी 7 येत आहे. तर प्रत्येक संख्या समान अंकाने वाढवल्यास, समजा प्रत्येकामध्ये आपण काय करू, कोणतीही एक संख्या सर्व संख्येमध्ये ॲड करायची आपल्याला. सपोज आपण 5 ॲड करू किंवा 10 ॲड करू, म्हणजे हे 13 होतील. हे काय होतील, 10 वाढवल्यानंतर हे 17 होतील, हे 19 होतील आणि हे 21 होतील. गटाची सरासरी बदलत नाही. आता एक समान संख्या आपण प्रत्येकामध्ये वाढ केल्यानंतर येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांची सरासरी किती येते, यांची 17 येईल. सरासरी बदलत नाही. पहिली किती होती, 7, आता 17, म्हणजे सरासरी बदलत आहे. बरोबर आहे. सारखीच येत आहे का, नाही, सरासरीमध्ये बदल होत आहे, कारण आपण प्रत्येकामध्ये वाढ केलेली आहे, तर सरासरी पण वाढणार आहे. म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. 1 नंबरचा ऑप्शन अचूक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 5वा प्रश्न. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्षे आहे. त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे. उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 13 वर्षे आहे. तर त्या वर्गात एकूण मुले किती? एकूण मुले किती? समजा एकूण मुले x आहेत. आपल्याला सरासरी म्हणजे काय, सरासरी म्हणजे काय, सरासरी म्हणजे दिलेल्या एकूण संख्या, जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत दिलेल्या संख्यांची बेरीज, जेवढ्या काही संख्या दिलेल्या आहेत दिलेल्या संख्यांची बेरीज करतो आपण. बरोबर आहे. आणि किती संख्या आहेत तेवढ्या संख्येने भाग देतो, भागिले एकूण संख्या. 5 संख्या असतील तर 5 संख्येची बेरीज करणार आणि 5ने भाग देणार, म्हणजे एकूण संख्या जेवढ्या आहेत त्याने आपण भाग देतो. हे एकूण संख्या इकडे आणू आपण, म्हणजे काय, जी सरासरी आहे सरासरीला आपण एकूण संख्येने गुणाकार केला, एकूण संख्या, तर उत्तर काय मिळेल, दिलेल्या संख्यांची बेरीज. दिलेल्या संख्यांची बेरीज हे सूत्र आपल्याला मिळेल. बरोबर आहे. दिलेल्या संख्यांची बेरीज. यावरून हे सूत्र मिळणार आहे. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी किती आहे, 12 वर्षे आहे. सर्व मुलांची आपल्याला माहिती नाहीत, मुलं किती आहेत, एकूण मुले x आहेत. बरोबर आहे. आपण एकूण मुले x घेतलेले आहेत, एकूण मुले x आहेत. तर आता सर्व मुलांची सरासरी 12 वर्षे आहे, म्हणजे ही सरासरी 12 वर्षे आहे. एकूण संख्या आपण x घेतलेली आहे. आता दिलेल्या संख्यांची बेरीज म्हणजे सर्वांची बेरीज करायची आपल्याला. त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी किती आहे, 10 वर्षे आहे. म्हणजे हा गुणाकार करणार आपण, 15 गुणिले 10, 15 आणि गुणिले 10, 15 मुले आणि 10 सरासरी आहे. आणि त्यामध्ये पुन्हा प्लस करावं लागेल आपल्याला. हे 15 मुले झाले, अजून आपल्याला 15 मुलांची सरासरी त्याला गुणाकार केला आपण आणि प्लस उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी. उरलेले मुलं एकूण x आहेत, म्हणजे ते यामध्ये प्लस, म्हणजे यामध्ये प्लस करणार आपण, एकूण मुले x, त्यापैकी हे 15 घेतलेले आहेत आपण, म्हणजे हे 15 मायनस करणार, म्हणजे इक्वेशन आपलं बॅलन्स होईल. बरोबर आहे. आणि पुन्हा याला सरासरीने गुणाकार करणार. त्यांची सरासरी किती आहे, 13 वर्ष. एकूण मुले सरासरी हे 15 मुले, त्यांची सरासरी हे 15 मुले आणि हे उरलेले मुले टोटल x आहेत, त्यापैकी हे 15 घेतलेले आहेत, म्हणजे एक्समधून हे 15 मायनस होतील. बरोबर आहे. आणि ही त्यांची सरासरी. यावरून आपल्याला एक्सची किंमत मिळणार आहे. हे काय होईल, 12x,
हे 150 होतील 150, हे प्लस 13ने गुणाकार करू 13x होईल आणि मायनस 15 गुणिले 13 पहा 15 त्रिक 45 हातचे आले 4 15 एक 15 आणि 4 19 195 15 गुणिले 13 195 पहा 12x इकडे आणू आपण इकडे 13x हे 12x मायनस होतील म्हणजे फक्त x मिळेल आपल्याला x मिळेल आणि हे इकडे आणले 195 मायनस 150 होईल साईन चेंज होतील बरोबर आहे 195 आणि मायनस 150 काय होईल 5 4 0 45 मग एक्सची किंमत आपल्याला 45 मिळणार आहे. हे इक्वेशन हे समीकरण सॉल्व केलं आपण तर x इक्वल टू 45 ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी किती. पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्या त्यांचे वर्ग आणि ती सरासरी घ्यायची आपल्याला. पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत पहा विषम पाहिजेत 1 3 5 7 आणि 9 या पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्या आहेत बरोबर आहे. त्यांच्या वर्गांची सरासरी यांचे वर्ग घ्यायचे आपल्याला. पहा यांचे वर्ग काय होईल याचा वर्ग घेतला तर 1 होईल 3चा वर्ग 9 5चा वर्ग 25 7चा वर्ग 49 आणि 9चा वर्ग 81. हे प्लस करणार संख्या 1 2 3 4 5 आहेत म्हणजे याला 5ने भाग देणार. किती होतील ही बेरीज करू आपण 9 1 10 5 15 हे 10 25 हातचे आले 2 10 4 14 2 16 165 आणि भागिले 5 165ला 5ने भाग देऊ 5 1 5 5 त्रिक 15 1 राहील आणि 5 त्रिक 15 उत्तर आपल्याला 33 मिळणार आहे. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. पहिल्या 5 नैसर्गिक संख्या या आहेत त्यांचे वर्ग याप्रमाणे आहेत आणि या वर्गांची आपल्याला सरासरी घ्यायची आहे. 5 संख्या आहेत म्हणून 5ने भाग दिलेला आहे आणि सर्वांची बेरीज त्या बेरीजला 5ने भाग दिलेला आहे. उत्तर 33. नेक्स्ट क्वेश्चन 7वा प्रश्न एका वाहनाने पहिल्या 4 तासात अनुक्रमे याप्रमाणे अंतर कापलेलं आहे. पहिल्या तासामध्ये 38 नंतर आहे 27 नंतर तिसऱ्या तासामध्ये 40 आणि चौथ्या तासामध्ये 35 याप्रमाणे अंतर कापलेलं आहे. 5व्या तासामध्ये किती अंतर कापले म्हणजे 5व्या तासामध्ये आपण x घेऊ समजा x अंतर कापलेलं आहे तर वाहनाचा सरासरी वेग 35 किलोमीटर प्रति तास होईल. पहा सरासरी दिलेली आहे म्हणजे सर्वांची बेरीज घेऊ आपण. ही सरासरी किती दिली आपल्याला 35 दिलेली आहे बरोबर आहे. तर हे किती आहेत 1 2 3 4 5 याप्रमाणे. पहा 4 तासात वाहनाने कापलेलं हे अंतर आहे. 5व्या तासाचं आपल्याला काढायचं आहे. यांची सरासरी आपल्याला दिलेली आहे 5 तासाची 35 त्यामुळे आपण 5ने भाग दिलेला आहे. सर्वांची बेरीज 5 संख्येची बेरीज येईल 5ने भाग देणार आणि सरासरी आपल्याला 35 दिलेली आहे. यावरून फक्त xची किंमत काढायची आपल्याला म्हणजे 5व्या तासाचा वेग काय असणार आहे तो आपल्याला काढायचा आहे. हे 5 इकडे आणू 35 गुणिले 5 होईल 35 गुणिले 5 आणि ही सर्व बेरीज 5 आणि 7 12 आणि 8 20 हातचे आले 2 5 आणि 4 9 10 11 12 13 14 140 बरोबर आहे. आणि प्लस x 35 गुणिले 5 5 5 25 हातचे आले 2 5 त्रिक 15 2 17 बरोबर 140 प्लस x. यावरून x म्हणजे काय होईल 175 वजा 140 175 मधून 140 गेले राहतील 35 म्हणजे 5व्या तासामध्ये 35 किलोमीटर पाहिजे आपल्याला तरच सरासरी काय येईल 35 येणार आहे. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 8वा प्रश्न 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यामधील समसंख्यांची सरासरी आणि विषम संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. 1 ते 20 यामध्ये समसंख्या कोणत्या आहेत 1 ते 20 मध्ये
सम पाहिजेत, म्हणजे 2 4 6 8 10 12 14 16 18 आणि 20. 20 पण समसंख्या आहे, बरोबर आहे. आणि 1 ते 20मध्ये विषमसंख्या कोणत्या आहेत? 1 ते 20मध्ये विषमसंख्या 1 3 5 7 9 11 13 15 17 19 20 येणार नाही. याप्रमाणे आपल्याला यांची सरासरी काढायची आहे. ही सरासरी काढायची, ही सरासरी काढायची आणि फरक किती आहे दोन सरासरीमधील तो फरक आपल्याला काढायचा आहे. यांची सरासरी काढण्यासाठी सर्व संख्येची बेरीज करावी लागेल आपल्याला आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 संख्येने भागावं लागेल, बरोबर आहे. तसं न करता, कारण प्रत्येक संख्येमध्ये फरक सारखाच आहे, 2चा फरक आहे, बरोबर आहे. म्हणजे एक संख्येचा गट तयार झालेला आहे, येथे पण संख्येचा गट आहे, म्हणजे फरक सारखाच आहे. असं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, यांच्या सेंटरची संख्या कोणती येईल? किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे 1 2 3 4 5, 4 लेफ्ट साईडला तर 4 राईट साईडला, बरोबर आहे. म्हणजे या दोन संख्या सेंटरमध्ये आहेत. तर यांच्या दरम्यानची संख्या कोणती आहे? 10 आणि 12. यांच्या किंवा या दोन संख्येची सरासरी, दोघांची बेरीज 22 होईल, त्याचे अर्धे म्हणजे 2ने भाग देणार, हे 11. म्हणजे एवढ्या संख्येची सरासरी किती आहे? 11 आहे. एवढ्या संख्येची बेरीज करा, त्याला पुन्हा 10ने भाग द्या, उत्तर तुम्हाला 11 मिळणार आहे. म्हणजे समसंख्या या ज्या आहेत त्याची सरासरी एवढी आहे. याची सरासरी काय येईल? संख्येचा एक गट आहे, प्रत्येकामध्ये फरक सारखा आहे, त्यामुळे बेरीज करून पुन्हा एवढ्या संख्येने भागायची गरज नाही आहे. आपण काय करू? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 संख्या आहेत. म्हणजे 1 2 3 4 5, 5 इकडे, 1 2 3 4 5 इकडे, बरोबर आहे. सेंटरमध्ये कोणता नंबर राहील? 9 आणि 11, म्हणजे दोन संख्या येतील सेंटरमध्ये, 9 आणि 11, बरोबर आहे. इकडे 4, इकडे 4, 9 आणि 11 यांच्या किंवा या दोघांची सरासरी 11 9 20 होतील, त्याचे अर्धे 10, किंवा या दोघांच्या सेंटरमधील नंबर 10 आहे. म्हणजे ही सरासरी 11 आणि ही सरासरी 10 येत आहे. दोघांची वजाबाकी 11 वजा 10 म्हणजे काय होईल? 1, बरोबर आहे. दोन सरासरीमधील फरक किती आहे? 1चा फरक आहे. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 9वा प्रश्न पहा. आपण या प्रकारचा एक प्रश्न सॉल्व केलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 याप्रमाणेच आहे. 10 संख्यांची सरासरी 20 दिलेली आहे. एकूण संख्या किती आहेत? 10 आहेत, बरोबर आहे. एकूण संख्या 10 आहेत. तर 10 संख्येची सरासरी आपल्याला दिलेली आहे. आपण हे सूत्र पाहिलेलं आहे. सरासरी म्हणजे काय? सरासरी म्हणजे एकूण संख्या, म्हणजे दिलेल्या संख्या त्यांची बेरीज, दिलेल्या संख्यांची बेरीज आणि भागिले एकूण संख्या, बरोबर आहे. एकूण संख्या म्हणजे सरासरीला जर एकूण संख्येने गुणाकार केला तर आपल्याला काय मिळेल? दिलेल्या संख्यांची बेरीज मिळणार आहे. आता एकूण संख्या 10 आपल्याला दिलेल्या आहेत. त्यापैकी पहिल्या 6 संख्येची सरासरी दिलेली आहे. शेवटच्या 3 संख्येची सरासरी पण दिलेली आहे. 6 आणि 3 9 संख्या होतील, म्हणजे एक संख्या बाकी आहे, बरोबर आहे. ती संख्या आपल्याला काढायची आहे. ह्या 6 या 3 संख्या 9 आणि एक संख्या आपल्याला काढायची आहे. 10 संख्येची सरासरी किती आहे? 20 आहे. म्हणजे सरासरीला एकूण संख्येने गुणाकार करणार तर आपल्याला दिलेल्या संख्येची बेरीज मिळेल, बरोबर आहे. म्हणजे 10 गुणिले 20 संख्या आणि सरासरी यांचा गुणाकार म्हणजे बेरीज मिळणार आहे आपल्याला. त्यापैकी पहिल्या 6 संख्येची सरासरी 15 आहे. पहिल्या 6 संख्या आणि सरासरी 15, हे प्लस करावे लागेल आपल्याला. पुन्हा 3 संख्येची सरासरी 16 आहे, म्हणजे 3 गुणिले 16 आणि 7वी संख्या आपल्याला काढायची आहे. म्हणजे एक संख्या आपल्याला काढायची आहे 7वी, बरोबर आहे. या 6 झाल्या, ही 3 झाल्या आणि एक संख्या आपल्याला काढायची आहे. या शेवटच्या 3 आहेत, म्हणजे प्लस x इथे घेऊ आपण. ही मधली 7वी संख्या आणि 3 गुणिले 16 याप्रमाणे हे 200 होतील.
15 सेकी 90 प्लस एक्स आणि प्लस 16 त्रिक 48. 90 आणि 48 इकडे मायनस करू आपण, म्हणजे एक्स बरोबर काय मिळेल, एक्स इक्वल टू हे 200 90 आणि 48 किती होतील 138 मायनस होतील 138. पहा 200मधून 138 मायनस करू आपण, 2 इथे 4 6 62. उत्तर काय मिळेल आपल्याला 62. सातवी संख्या 62. एक्स इक्वल टू 62. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दहावा प्रश्न. 13ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्यांची सरासरी किती. पहा सर्वात लहान व सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे, परंतु 13ने भाग गेला पाहिजे त्या संख्येला. सर्वात लहान 3 अंकी संख्या 100 आहे, बरोबर आहे, आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या 999 आहे. ही लहान आहे 3 अंकी सर्वात लहान, आणि ही कशी आहे मोठी आहे 3 अंकी सर्वात मोठी. आपल्याला काय पाहिजे, परंतु या संख्येला 13ने भाग गेला पाहिजे. आता 3 अंकी संख्या कोणती आहे, 100ला तर 13ने भाग जात नाही, 101 102 103 104ला जाईल, बरोबर आहे, कारण 13च्या टेबलमध्ये 13च्या पाड्यामध्ये 104 आहेत, बरोबर आहे. 13 गुणिले 8 104 होईल, म्हणजे लहानात लहान 13ने भाग जाणारी संख्या कोणती आहे 104. आता 999ला 13ने भाग जाईल का, पूर्ण भाग जाणार नाही. आपण काय करू, याच्या जवळ असणारी परंतु 13ने भाग जाणारी संख्या काढण्यासाठी आपण काय करू, 999ला 13ने भाग देऊ, आणि जी बाकी येईल ती बाकी आपण यातून मायनस करू, म्हणजे त्या संख्येला 13ने भाग जाईल. 13 7 91 होतील, येथे 8 राहतील आणि येथे 0 राहील. आता हे 9 घेतले आपण तर काय होईल, 13 5 65 13 6 78 13 गुणिले 6 78 होतील, बरोबर आहे. बाकी किती राहील 9 1 बाकी राहील, येथे 1 11 बाकी राहत आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करू, ही जी बाकी आहे 11 999ला आपण 13ने भाग दिलेला आहे, म्हणजे बाकी 11 उरत आहे. हे 11 आपण काय करू, मोठ्यात मोठी संख्या 999 त्यातून मायनस करू, म्हणजे काय होईल, येणारी जी संख्या असेल त्या संख्येला 13ने पूर्ण भाग जाईल. 999मधून 11 वजा करू आपण, काय होईल 8 8 988. म्हणजे 988 ही कशी आहे, मोठ्यात मोठी संख्या आहे 13ने भाग जाणारी 3 अंकी, बरोबर आहे. आता 998ला 13ने भाग जाईल, चेक करू आपण, 988ला 13ने भाग जाईल, 13 7 91 इथे 7 राहतील, बरोबर आहे, आणि इथे 0 13 6 78 पूर्ण भाग जात आहे, बरोबर आहे. या दोन संख्या मिळाल्या आपल्याला 104 आणि 988. या दोन संख्येची सरासरी किती, म्हणजे दोघांची बेरीज करणार. दोन संख्या आहेत 104 आणि 988. दोन संख्या असल्यामुळे 2ने भाग देणार, म्हणजे ही काय होईल सरासरी होईल. दोन संख्येची सरासरी म्हणजे 2ने भाग देणार. ही बेरीज करू आपण, 104 आणि 988 किती होतील, 8 आणि 4 12 हाताला 1 9 1092. 1092ला आपण 2ने भाग देऊ, 1092 ही बेरीज येत आहे 1092, त्याला 2ने भाग देऊ. 2 1 2 2 5 10 2 4 8 इथे 1 राहील, 2 6 12 546. सरासरी किती मिळेल आपल्याला 546. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 11वा प्रश्न. अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एका प्रवासी गाडीचा एकसमान वेग ताशी 40 किलोमीटर होता. अ हे एक गाव आहे आणि ब हे एक गाव आहे. जाताना वेग किती आहे 40 किलोमीटर पर आवर आहे जाताना, अ कडून ब कडे जाताना. परंतु ब गावाकडून अ गावाकडे येताना त्या गाडीचा एकसमान वेग, ब गावाकडून अ गावाकडे येत असताना येताना वेग 60 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे जाताना वेग 40 आहे, येताना वेग 60 आहे. तर संपूर्ण प्रवासात म्हणजे जाणे आणि येणे या संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा
सरासरी वेग किती होता? जाताना 40 आहे, येताना 60 आहे. हे अंतर जे आहे ते अंतर फिक्स आहे. जाताना जेवढा काही वेळ लागेल येताना कमी वेळ लागेल, कारण येताना स्पीड जास्त आहे. बरोबर आहे. तर आपल्याला त्या गाडीचा काय काढायचा आहे? सरासरी वेग काढायचा आहे. येथे काय करायचं आपल्याला? जाताना 40 किलोमीटर आहे, येताना 60 आहे. या दोघांचा लसावी काढायचा. काय होईल? या दोघांचा लसावी 40 आणि 60. एकाच वेळी आपण मूळ अवयव काढू किंवा तुम्हाला तोंडही करता येईल. 120 येईल. बरोबर आहे. 2ने भाग देऊ 20 होईल. येथे 2ने 30 होतील. पुन्हा 2ने भाग देऊ, येथे 10 होतील, येथे 15 होतील. 5ने भाग देऊ, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 3 दोन्ही 6, 6 पंचे 30, 30 दोन्ही 60, 60 दोन्ही 120. 120. आता काय करायचं आपल्याला? आपण या टाईपचे क्वेश्चन पाहिलेले आहेत. लसावी काढलेला आहे. या नंबरने याला भाग देऊ आपण. 120 भागिले 40 म्हणजे किती होतील? समजा अंतर किती आहे? हे सपोज अंतर 120 किलोमीटर आहे. अ ते ब एवढं अंतर किती आहे? 120 किलोमीटर. बरोबर आहे. म्हणजे 40 किलोमीटर स्पीड असेल तर एवढं अंतर क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागेल? 120 भागिले 40 म्हणजे 3 तास लागतील. बरोबर आहे. 3 तास म्हणजे जाताना 3 तास लागतील. म्हणजे वापस येताना किती वेळ लागेल? 120 अंतर आहे, येताना स्पीड 60 आहे म्हणजे 2 तास लागतील. 120 भागिले 60 म्हणजे 2 तास. 2 तास. हे अंतर किती आहे? 120. अंतर किती आहे? 120. म्हणजे एकूण अंतर काढू आपण. एकूण अंतर एकूण अंतर म्हणजे जाण्यासाठी 120 किलोमीटर आणि येण्यासाठी 120 किलोमीटर. बरोबर आहे. 120 आणि 120 म्हणजे एकूण अंतर किती आहे? 240 किलोमीटर. जाताना 120, येताना 120. त्याला वेळ किती लागत आहे? एकूण वेळ. एकूण वेळ जाताना 3 तास लागत आहेत. जाताना 3 तास आणि येताना 2 तास लागतील. 3 तास जाताना आणि येताना 2 तास म्हणजे 3 आणि 2 5 तास. 3 आणि 2 म्हणजे काय होईल? 5 तास. आपल्याला काय करायचं आहे? सरासरी वेग. वेग म्हणजे काय? अंतर भागिले वेळ. हे सूत्र आपल्याला माहिती आहे. वेग म्हणजे अंतर भागिले वेळ म्हणजे सरासरी वेग. सरासरी वेग म्हणजे काय? अंतर भागिले वेळ. हे सूत्र आपण पाहिलेलं आहे. एकूण अंतर किती आहे? एकूण अंतर 240 आणि एकूण वेळ किती आहे? 5 तास. म्हणजे काय होईल? 5 चोक 20, येथे 4 राहतील, 5 48. 48. पर्याय मी लिहिलेले नाहीत. याचं उत्तर काय येत आहे? 48 किलोमीटर. सरासरी वेग किती आहे? ताशी 48 किलोमीटर. टेक्स्टबुकमध्ये तिसरा ऑप्शन बरोबर आहे. असंही सॉल्व करता येईल तुम्हाला. किंवा जाताना वेगळा वेळ आहे, येताना वेगळा वेळ आहे, अंतर फिक्स आहे, तर आपल्याला एकसमान वेग काढायचा असेल त्या प्रवासामध्ये तर एक सूत्र लक्षात ठेवा. म्हणजे 2xy भागिले x + y या टाईपमध्ये. हे इरेज करतो. x आणि y म्हणजे काय? जाताना वेग आणि येताना वेग. हे 2 जाताना आहे x, येताना आहे 60. बरोबर आहे. x आणि y म्हणजे काय? 60 आणि 40. नंतर दोघांची बेरीज करणार आपण. x किती आहे? 40 आणि y किती आहे? 60. याप्रमाणे 2xy भागिले x + y हे सूत्र लक्षात ठेवा. येथे जर वेगवेगळी स्पीड असेल, लवकर उत्तर काढण्यासाठी हे 2 गुणिले 40 आणि गुणिले 60, 40 आणि 60 100 होतील. बरोबर आहे. आधी बेरीज करून घेऊ म्हणजे हे शून्य आपल्याला कॅन्सल करता येतील. काय राहील? 6 चूक 24, 24 दोन्ही 48. 48 किलोमीटर पर आवर. याप्रमाणे वेग किती असेल? 48 किलोमीटर पर आवर सरासरी वेग. जाताना स्पीड 60 असेल आणि येताना स्पीड 80 असेल तर तुम्ही काय करणार? 2 टाइम्स 60 गुणिले 80. बरोबर आहे. आणि भागिले 60 + 80 आपल्याला सरासरी वेग मिळणार आहे.